वर्ल्ड बँकेतून काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत. तसं हे धनगरवाडी जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल का? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 5 किलोमीटर 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धनगरवाडे या आपल्या सगळ्या जंगलामध्ये या ठिकाणी आहेत आणि मगाशी आपलं बोलण्यात आलं की रस्ते आपण आदिवासी पाडे असतील, धनगरवाडे असतील, आपण रस्ते करणार नाही असं आपण मगाशी, आता या युनिफाईडमुळे या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे, असा काही सर्वे करून, जसं आता वर्ल्ड बँकेतून काल मुख्यमंत्री महोदय म्हणले की गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत, तसं हे धनगरवाडी जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल का? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 5 किलोमीटर 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य सत्यजित पाटील यांनी की त्या ठिकाणी जो रस्ते, त्या रस्त्यासाठी जो निश्चितपणे प्रयत्न केला. शक्यतो त्या परिसरामधून, व्याघ्र प्रकल्पामधून ही मानवी वस्तीच दूर करावं, जेणेकरून संघर्ष होणार नाही. परंतु नाही, महाभाषिक शेतीला पर्यायी शेती डेफिनेट, हे आजचं एकच दिवसाचं नाहीये, एक सदा न कदा भविष्यकाळामध्ये टिकणारी बाब असल्या कारणानं हे कायमच्या स्वरूपाची समस्या दूर करण्याकरता त्यांना पर्यायी शेती सुद्धा देण्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल. ही तात्पुरतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणं नसतो, नाही तर समस्या ती कायमची सुटावी असा विचार शासनाचा आहे.